लहान मुलांना नेहमीच मेथीची भाजी आवडत नाही, कंटाळा करतात ती खाण्यासाठी. तर आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. त्यासाठी मी घेतले 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा. आधीच तूप गरम करायला ठेवले, आपण मोहन घालायचे त्यासाठी. त्यात थोडं मीठ टाकायचं आहे. आता ते आपण मोहन जे गरम केले ते आपण त्या पिठात टाकणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं, चोळून घ्यायचं त्या पिठाला छान. पीठ आपण चांगलं चोळून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, तिखट, हळद टाकूया, धने पावडर टाकूया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तरी तुम्ही ते टाकू शकता. मेथी आधीच धुवून घ्यायची, मेथीची पानं घ्यायची, त्याची देठं घ्यायची नाहीत जास्त. मेथी आपण आधीच धुवून ती चिरून घेतली. आता आपण ती त्यात टाकणार आहे. ते चांगले एकत्र करायचे. आता ते पाणी टाकून आपण चांगलं मळून घ्यायचं आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा. तुमची पोरं ती आवडीने खातील. ते कधीच मेथीची भाजीचा कंटाळा करणार नाही. आता आपण थोडा वेळ झाकून ठेवूया. 5-10 मिनिटांनी आपण ते पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आपण आता त्याचा एक गोळा करून तो लाटून घेऊया. लाटीने पातळ लाटायची, जाड लाटी लाटायची नाही. पातळ लाटी लाटल्यावर ते जरा कुरकुरीत होतात. लहान मुलांना सारखं घरात काही ना काही खायला आवडतं. ते बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही घरीच बनवू शकता. हा पदार्थ वर्षभर तरी टिकेल. तुम्ही करून ठेवला तरी चालेल. मुलांना कधी पण भूक लागली तर ते खाऊ शकतात. आता आपण ही लाटी पातळ लाटून घ्यायची आणि त्याला असं काट्या चमच्याने छिद्रे पाडून घ्यायचे. छिद्र पाडल्यामुळे काय ते पुरीसारखे फुगणार नाही. ते तुम्ही वाटीने ते पुऱ्या पण करू शकता किंवा शंकरपाळेसारखे पण तुम्ही त्याची काप करून तुम्ही करू शकता. मी पहिल्या वाटीने त्याचे पुऱ्या करून घेतल्यात. हा मेथी खाकरा आहे. बाहेर पण तुम्ही बघू शकता, मार्केटमध्ये मिळतो हा. आणि तुम्ही घरच्या घरी हा बनवू शकता. मी शंकरपाळ्यासारखे सुद्धा बनवून घेतलेत काही. लाटी ही पातळच करायची जेणेकरून ते कुरकुरीत होतील. जाड लाटले तर ते एवढे कुरकुरीत होणार नाही. ते लाटल्यानंतर त्याला काट्या चमच्याने छिद्रे करायचे जेणेकरून ते फुगणार नाही, कडकच राहतील. आता आपण तेल गरम करून ते खरपूस तळून घ्यायचे आहेत. मीडियम याच्यावरच भाजायचं आहे, मंद आचेवर. तुम्ही बघताय त्याला चांगला सोनेरी कलर आला आहे. आता आपण ते काढून घेणार आहोत. आता आपण जे कापण्या केलेत ते पण तळून घेऊया. तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा. तुमच्या मुलालाही पण आवडेल हे फार. म्हणजे जर पोरं तिखट खात नसेल तर तुम्ही थोडं कमी तिखट टाका. हा झाला मेथी खाकरा. तुम्ही चहाबरोबर पण ते खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली हे मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.